नमस्कार. मी सौभाग्यवती वृंदा मोहन. मी माझ्या नवऱ्याला मोहनला शोधायला आली आहे. तुम्हाला कुठे सापडला का? तो इथेच आहे, इथे या मुंबईत. सगळ्यांना प्रश्न पडला ना, या एवढ्या मोठ्या मुंबईत मी मोहनला कुठे शोधणार? असेल मुंबई मोठी, पण त्याहून मोठं काय माहितीये? एका सौभाग्यवतीची जिद्द. सौभाग्यवतीच्या कपाळावरचं हे कुंकू आणि गळ्यातले हे मंगळसूत्र तिला कधीच संकटासमोर हरायला नाही, संकटाशी लढायला शिकवतं. हा प्रवास फक्त मोहनला शोधण्याचा नाही, हा एका सौभाग्यवतीचं सौभाग्य लक्षण आहे. जवळपास 1 वर्ष झालं मोहन बेपत्ता आहे. सगळे लोक म्हणतात की त्याने आत्महत्या केली आहे, तो नाहीये. पण माझा विश्वास आहे, माझा मोहन जिवंत आहे. दादा दादा माझा नवरा मोहन, तुम्ही बघितलाय याला? ताई ताई तुम्ही बघितलंय मोहनला? ताई तुम्हाला माहितीये का मोहन कुठे? माझी तुमच्या सगळ्या पत्रकार मित्रमैत्रिणींना एकच विनंती आहे. मी साकडे घालते इथे. मला माझ्या मोहनला शोधण्यासाठी मदत करा प्लीज. जोपर्यंत या वृंदाचा श्वास सुरू आहे तोपर्यंत या वृंदाचा विश्वास आहे माझा मोहन सापडेल. कारण इतिहास साक्षी आहे, जेव्हा जेव्हा एका सौभाग्यवतीने तिच्या सौभाग्य रक्षणाचा लढाई उचलली आहे, तेव्हा तेव्हा नियतीने सुद्धा तिच्या प्रेमासमोर हार मानली. मी तुम्हाला विनंती करते की प्लीज प्लीज माझी मदत करा. एकत्र जोरदार सगळ्यात पहिल्यांदा या सन मराठीच्या परिवारात आपल्या सर्व पत्रकार मित्रमैत्रिणींचं पुन्हा स्वागत आहे. आणि एक छोटीशी अनाउन्समेंट मला आताच करावीशी वाटते, कारण आपण सगळे आपल्या कुटुंबातले महत्त्वाचा भाग आहात. तर आज तुम्ही जे काही व्हिडिओज काढणार आहात ते निश्चितपणे तुमच्या माध्यमातून ही मालिका प्रत्येकाच्या घराघरातच नाही तर प्रत्येकाच्या मनामनात पोहोचणार आहे. परंतु आज एक छोटीशी रिक्वेस्ट अशी आहे, छोटीशी विनंती अशी आहे, खास या मालिकेतला महत्त्वाचा भाग म्हणजे महत्त्वाचं पात्र मोहन हे फक्त आणि फक्त आज तुम्हाला भेटण्यासाठी येणार आहे. म्हणजे फक्त पत्रकार माझ्या मित्रमैत्रिणींना भेटण्यासाठी येणार आहे. त्यामुळे कृपया करून हे व्हायरल करू नये अशी छोटीशी विनंती करतो. फक्त मोहन या पात्राबद्दल ते अनाउन्समेंट होती. धन्यवाद. एकदा टाळ्या जोरदार हे सुंदर मालिकेसाठी. सौभाग्यवती वृंदा मोहन ही कथा आहे अशा स्त्रीची जी गावाहून तिच्या सौभाग्याला म्हणजेच मोहनला शोधण्यासाठी मुंबईत येऊन एका अशा कुटुंबात राहते, ज्यात मोहनला शोधण्यासाठी प्रत्येक अडचणींना सामोरे जाऊन ती फक्त आणि फक्त मोहनला शोधण्याचा प्रवास करत असते. खरं तर मोहनला शोधता शोधता स्वतःच एका नव्या जाळ्यात ती अडकणार की काय हे पाहण्यासाठी आपली ही मालिका अर्थातच सौभाग्यवती वृंदा मोहन येत्या 6 जुलैपासून आपल्या सर्वांच्या भेटीला येत आहे. परंतु अशा या रहस्यमय कथेचा म्हणजेच वृंदाच्या सौभाग्य रक्षणाचा थरार प्रवास आपल्याला पाहायला मिळणार आहे. तो आपल्या या फक्त सन मराठीवर 6 जुलैपासून रोज रात्री 9:15 वाजता. तर पाहणार आहोत याच मालिकेचा हा प्रोग्राम. आपल्याला नक्कीच वाटतं की ही मालिका काहीतरी
वेगळ्याच पद्धतीने आपल्या प्रत्येकाच्या मनात घर करणार आहे. परंतु आज आपल्या सुंदर या मालिकेचा पर्व पाहताना मला एक गोष्ट नक्कीच जाणवते, ती म्हणजे अशी की एक सगळ्यात महत्त्वाची ताकद असते ती म्हणजे आपली मीडिया. त्यामुळे एकदा जरा टाळ्या आपण सगळे कलावंत मिळून त्यांच्यासाठी वाजवत आपण आता या सुंदर सोहळ्यात आज गप्पा गोष्टी करण्यासाठी मी प्रथम या मंचावर बोलवणार आहे आपल्या सर्वांची लाडकी या मालिकेची अभिनेत्री सौभाग्यवती वृंदा मोहन, अर्थातच स्वाती भिंगारदेव. एकदा जरा टाळ्या जोरदार. त्याच पद्धतीने या सुंदर मालिकेमध्ये एक सुंदर पात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे, ते म्हणजे जानकी आजीच्या स्वरूपात. मी विनंती करतो सुमिता दत्ते मॅडम, आपल्याच विनंती आहे आपण सन्मानपूर्वक याच्यावर आलेले आहात. यानंतर एक निगेटिव्ह पण एक अशी भूमिका ज्या भूमिकेबद्दल आपण सर्व जाणून घेणार आहोत, अर्थात संजीवनी म्हणजेच परी टेलर. यानंतर मालिकेचा खरा आत्मा तो म्हणजे दिग्दर्शन, कारण की दिग्दर्शनाच्या माध्यमातून ही मालिका कशा पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचवायची याचं गूढ रहस्य त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. त्यामुळे या मालिकेचे दिग्दर्शक अजय मयेकर सर, आपल्यास विनंती आहे आपणही सन्मानपूर्वक टाळ्या जोरदार. यानंतर महत्त्वाचा गाभा म्हणजे लेखन, तेच महाबळेश्वर नार्वेकर, आपणास विनंती आहे आपण सन्मानपूर्वक मंचावर आलेले आहात. तिला टाळ्या जोरदार. आणि या मालिकेची पटकथा स्वप्नील गांगुर्डे, हे सर्वांसाठी टाळ्या जोरदार आहे. त्यांच्यासोबत आपण जाणून घेणार आहोत या मालिकेबद्दल. सर्वप्रथम आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. सौभाग्यवती वृंदा मोहन एक मालिका म्हणता येणार नाही, पण एक गूढ रहस्य आपल्याला पाहायला मिळणार आहे 6 जुलैपासून रोज रात्री 9:15 वाजता आपल्या सन मराठी वाहिनीवर. तर माझा पहिला प्रश्न असणार आहे मयेकर सर, आपला सौभाग्यवती वृंदा मोहन ही संकल्पना खूप वेगळी आणि उत्सुकता वाढवणारी वाटते, तर या मालिकेबद्दल काय सांगाल? नमस्कार. प्रोमो बघितला, सगळ्यांनीच बघितला. तुम्हाला काय वाटलं प्रोमो? सगळ्यांना कसं वाटलं प्रोमो? आवाज नाही येते, आवाज नाही येते. हां, तर तसंच हा काय थरारक प्रवास आहे एका सामान्य स्त्रीचा, जी एका तिच्या फॅमिलीबरोबर एका कुटुंबाबरोबर छोट्याशा गावात राहते आणि सुखी चांगलं जीवन सुरू असताना अचानक संकटाची चाहूल लागते. तिचा नवरा दूर जातो आणि अख्खं जग तिला काही समजवत आहे की बाबा तुझा नवरा गेलाय, पण ती मान्य करायला तयार नाही. साधी गावातली मुली आणि ती आपल्या नवऱ्याला शोधायला त्याचं काय झालंय असंख्य प्रश्न घेऊन या मुंबईत येते आणि या मुंबईमध्ये तिचा एक थरारक प्रवास सुरू होतो आणि एका या पात्रांना भेटते आणि मग नंतर काय काय गोष्टी उलगडत जातात. आणि हे काय म्हणतो मी, सत्यवान आणि सावित्री, जसं सावित्रीला माहिती होतं की आपले प्राण यमाकडनं परत आणते, पण इकडे या सावित्रीला माहितीच नाहीये की यम कोण आहे. तर ती त्या यमाच्या शोधात, आपल्या नवऱ्याच्या शोधात इकडे आलेली आहे मुंबईमध्ये. आणि कसा हा प्रवास उलगडत जाणार आहे गोष्टीतून. सस्पेन्स थ्रिलर असल्यामुळे फार काही सांगता येणार नाही, पण प्रत्येक एपिसोड उत्कंठा वर्धत असेल तसंच त्यांनी लिहिलंय स्वप्नीने आणि मागणी डिझाईन. तर ही गोष्ट अशी उलगडत जाईल. वा, लगेच आणखीन जाणून घेणार आहोत. पण आता मी बोलणार आहे वृंदा तुझ्याकडे. वृंदाचा नवरा हरवला आहे, नेमकं मोहनसोबत असं काय घडलंय, काय सांगशील त्याबद्दल? कल्पना नाही हो. खरं तर आमचा संसार खूप छान आणि सुखाचा सुरू होता. अचानक काय झालं माहित नाही, एक दिवस अचानक घरातून निघून गेलं. मी गावात खूप शोधलं, सगळ्यांना फोन केले, मित्र मैत्रिणी, पण त्याचा काहीच पत्ता नाही. हॅलो, मी सागरिका अल्ट्रा मराठी बसमधनं आले. बरं, मगापासून आम्ही बघतो की ते मोहन कुठे म्हणजे मोहनचा शोध सुरू आहे, पण तो नेमका कसा दिसतो, तो कसा आहे, म्हणजे जर शोधायचं झालं तर कसं आम्ही शोधणार त्याला? हरकत नाही. मी सगळ्यांना विनंती करतो, मोहन इथे तुमच्यामध्येच आहे, फक्त
मोहन कुठे आहे हे आपल्याला शोधायचं आहे. त्यामुळे मी पहिल्यांदा विनंती करतो, या बाजू आमचे पत्रकार बांधवांपैकी एकाला विनंती करतो, आपण तिथे जे कोणी आहेत त्यांना विनंती आहे की आपण एक मुखवटा आपण इथे घेऊया. पहिला मुखवटा आपण इथे सुरुवात करूयात. पाहूयात मोहन हा मागे इथे घेऊया. हां नाहीये माझं मोहन. नाही नाही. हे आहेत का? नाही. ह्या बाजूला बघा जरा, इथे आहेत का? नाही. नाही. मागे ते पण आहे. मोहन. आणि जरा टाळ्या जोरदार मोहनच्या भूमिकेवर अभिनेते संग्राम सरळ. संग्राम आपल्या समोर आहे, आपण बसून घेऊयात. आणि पुढचा प्रश्न आता मोहन आलेलाच आहे, तर मोहनलाच विचारणार आहोत. पण अर्थात संग्राम सर, मराठीवर तुझं पुनरागमन होत आहे आणि तेही एका रहस्यमय थरारक कथेतून. मोहन या व्यक्तिरेखेबद्दल काय सांगशील? नमस्कार. आता हा जो मोहन तुम्हाला दिसतो तो तुम्हाला माझ्या वृंदाच्या नजरेतून दिसतो. आणि जेव्हा तिला मोहन सापडेल, जेव्हा तिचा शोध संपेल, तेव्हा मोहन खऱ्या अर्थाने तुम्हा सगळ्यांच्या समोर येईल. त्यामुळे मला वाटतं वृंदाच्या नजरेतला मोहन साधा आहे, खरा आहे, इनोसेंट आहे, प्रचंड प्रेम आहे, त्याच्या घरच्यांवर प्रचंड प्रेम आहे. आणि तिच्या नजरेतून मोहन हळूहळू तुम्हा सगळ्यांसमोर उलगडत जाणार आहे. मोहन नक्की कसा आहे, कारण तिचा जो शोध असणार आहे त्यात ती अनेक लोकांना भेटेल आणि तिथे हळूहळू मोहन कसा आहे हे प्रेक्षकांना कळत जाईल. आपल्या लाडक्या सन मराठी वाहिनीवरील हा माझा दुसरा शो आहे. आणि जेव्हा सन मराठीसारखी एखादी वाहिनी आपल्याला पुन्हा एकदा काम करण्याची संधी देते, तेव्हा मला वाटतं कलाकार म्हणून आपली जबाबदारी वाढते. आधी जर आपण 100% देत असू तर आता 200%, 300% द्यावं हा माझा प्रयत्न आहे कलाकार म्हणून. कारण त्या वाहिनीने पुन्हा एकदा तुमच्यावर विश्वास टाकलेला असतो. आणि ते सुद्धा एका अशा मालिकेत जी फार वेगळी आहे, जी कथा खरंच फार वेगळी आहे. म्हणजे आपण जनरली प्रत्येक प्रेस कॉन्फरन्सला, प्रत्येक मालिकेच्या वेळेला म्हणतो की माझा पात्र वेगळा आहे आणि गोष्ट खूप वेगळी आहे. पण तुम्हाला प्रोमो बघून खरंच सगळ्यांना वाटत असेल की खरंच या मालिकेची गोष्ट फार वेगळी आहे. आणि अशा धाटणीचा शो आत्ता नाही आहे. त्यामुळे अशा शोचा मला भाग होण्याची संधी मिळाली म्हणून मी आपल्या लाडक्या सन मराठी वाहिनीचे आणि मनापासून आभार मानतो. अजय सरांचे मनापासून मी आभार मानतो. मला एक गोष्ट उत्तम सांगावीशी वाटते. तुम्हाला कदाचित लक्षात नसेल, आम्ही 9 वर्षापूर्वी एकत्र काम केलं होतं. म्हणजे मला 9 वर्षापूर्वी त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. तो शो मी आधी 3 वर्ष करत होतो आणि मग अजय सर आले होते आणि त्या शॉर्ट रेडी होता म्हणून माझा पहिला दिवस होता. मी आलो हॉलमध्ये, कॅमेरा कुठे आहे? तर अजय सरांनी त्या हॉलमध्ये एक डायनिंग टेबल होतं, त्याच्या खाली जो एक बी सेक्शन असतो त्याच्या खालून एक ब्लॉक लावला. आणि 3 वर्षात मी त्या हॉलमध्ये तसा ब्लॉक लागलेला कधी बघितला नव्हता. तर मला तेव्हापासून असं होतं की मला अजय सरांबरोबर एक फ्रेश शो करायचा आहे. मला एक पहिल्यापासून त्यांच्याबरोबर काम करायचं आहे. आणि या शोच्या निमित्तानं सो थँक्यू सो मच. आणि नक्कीच या विश्वासावर तू नक्कीच खरं ठरशील. एक वेगळं पात्र अभिनयाच्या माध्यमातून पोहोचण्याची संधी मिळालेली आहे. तर टाळ्या जोरदार. यानंतर खरं तर कुटुंब म्हटलं तर त्याच्यामध्ये एक हेड ऑफ द फॅमिली असते आणि ह्या कुटुंबातली हेड ऑफ द फॅमिली म्हणजे आजी, जी जानकी आजी सुंदर भूमिका आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. मी आपला प्रश्न म्हणतो, मालिकेतील तुमची ही भूमिका नेमकी काय आहे आणि या भूमिकेबद्दल काय सांगाल? माझी या मालिकेतली भूमिका खूप वेगळी आहे. मी आतापर्यंत केलेल्या सगळ्या भूमिकांपेक्षा वेगळी आहे. मी एक प्रेमळ आजीचा रोल करते आहे. मी हेड ऑफ द फॅमिली आहे, जसं त्यांनी सांगितलं. प्रेमळ आहे. माझं घर, माझं कुटुंब जोडून एकत्र आम्ही सगळ्यांनी एकत्र राहावं यासाठी धडपडणारी आजी आहे. घरातल्या सगळ्यांवर तिचा वचक आहे. तिच्या पद्धतीने ती सगळ्यांवर नजर ठेवून आहे, काळीसारखी नजर आहे तिची.
घरात काय चाललंय तिला सगळं माहिती असतं, पण तरीही ती खूप प्रेमळपणाने सगळ्यांची वागते, सगळ्यांना सांभाळून घेते, सगळ्यांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करते. प्रत्येकाचं आपापल्या एक काहीतरी गोष्ट आहे, प्रत्येकजण आपापले व्यक्तिरेखा आहे, ती कशी त्या आजीबरोबर वागते हे आपल्याला मालिका सुरू झाली की कळेलच. पण आजीचा प्रयत्न आणि धडपड हीच आहे की सगळ्यांना जोडून एकत्र सगळ्यांनी छान राहावं. पण तिचं सगळ्यात जास्त प्रेम तिच्या नातवावर आहे. आणि तो नातू कोण असणार आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे रोज रात्री 6 जुलै पासून हा. रात्री 9:45 वाजता. वायदा खायला जोरदार. यानंतर मी येणार आहे पुढील पत्राकडे. असं म्हणतात की मालिका म्हटलं की नायक नायिकाच नाही तर खलनायकामुळे सुद्धा पात्र आणि ती मालिका त्याचा TRP वाढला जातो. तिची भूमिका प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचली जाते. तीच एक भूमिका घेऊन परी तेलंग येत आहे. त्यामुळे मी विनंती करतो पुढील प्रश्नासाठी. सन मराठीवर तुझं एक पुनरागमन होत आहे, त्याबद्दल पुन्हा अभिनंदन. त्या अगोदर प्रेक्षकांनी तुला सोज्वळ भूमिकेत पाहिलेलं आहे, पण यावेळी काय वेगळं पाहायला मिळणार आहे? नमस्कार सगळ्यांना. हो, माझं सनवरती पुनरागमन होतं आहे आणि याच्यापूर्वी संत गजानन शेगावीचे या मालिकेतनं अगदी गजानन महाराजांची शिष्या साध्वी असा एक रोल मी केला होता. आणि मला एका वेगळ्या गोष्टीसाठी थँक्यू असं म्हणायचं, कारण एखाद्या कलाकाराला आपण जेव्हा एखाद्या धाटणीच्या भूमिकांमध्ये बघतो तेव्हा त्याच पद्धतीने त्याच्याकडे बघितलं जातं. तर गजानन महाराजांची शिष्या ते कम्प्लीट खलनायिका हा एक माझ्यावर वेगळा विश्वास दाखवल्याबद्दल सन मराठीचे खूप खूप धन्यवाद. सनमध्ये काम करताना मला ह्याच्या आधी आणि त्या भूमिकेसाठी मला नॉमिनेशन देखील मिळालेलं होतं. आणि आता मी खलनायिका खूप वर्षांनी मी खलनायिका करते, कारण मला पोलिसी खात्यात पण बऱ्याच भूमिकांमध्ये तुम्ही बघितलं तर खलनायिका खूप वर्षांनी करते. अजय दादाबरोबर मी पहिल्यांदा काम करते आणि मला असं कळलं की हा म्हणजे अजय दादा सिरियल करतो, फोन केला म्हणाले मला आवडेल करायला. आणि सगळं जुळून आलं, कारण योग यावा लागतो असं मला वाटतं एखादी छान भूमिका तुमच्या वाट्याला यायला. तर ही भूमिका माझ्या वाट्याला आल्याबद्दल मी ग्रेटफुल आहे. थँक्यू म्हणते मी सन मराठीला, अजय दादाला, आमच्या अख्ख्या टीमला. आणि आय एम व्हेरी एक्सायटेड की खूप वर्षांनी खलनायिका मी करते आहे. तर शिवाय सस्पेन्स हो, आणि आपल्याला टेलिसोप्समध्ये किंवा दैनंदिन मालिकांमध्ये एक वेगळ्या धाटणीची सवय झालेली असते. तर तो सगळा ड्रामा तुम्हाला बघायला मिळणार आहे, पण तुम्ही बघितलं असेल तर एक लुक, ट्रीटमेंट किंवा ज्या पद्धतीने ह्या मालिकेला काय म्हणू आपण क्राफ्ट गेलंय तो फार वेगळा आहे. म्हणजे आम्हाला सुद्धा पण आपल्याला सतत काहीतरी नाविन्य हवं असतं, आपण म्हणतो काहीतरी वेगळे पण हवं असतं. तर ते ह्या TV प्रोमोजमध्ये पण जाणवतं आहे. आणि अगदी खरं तुम्हाला सांगायचं तर जितका सस्पेन्स प्रेक्षकांसाठी आहे तितकाच आमच्यासाठी सुद्धा आहे. म्हणजे आम्हाला सगळ्याच गोष्टींची उत्तरं अजून माहिती नाही आहेत. तर ती एक वेगळी मजा आहे. म्हणजे ते कसं अनफोल्ड होणार हे बघणं जास्त इंटरेस्टिंग असेल असं मला वाटतं. मला वाटतं पहिला हे उत्तर प्रेक्षकांकडूनच मिळेल, ज्यावेळी सर्वोत्कृष्ट खलनायिका, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट मालिका हे सगळे अवॉर्ड्स आपल्या घरात येईल. त्यावेळी मला निश्चितपणे खात्री आहे की तोपर्यंत सगळं उलगडलेलं असणार आहे. नक्कीच नक्कीच. धन्यवाद. यानंतर नार्वेकर सर पुन्हा आपल्याकडे येतोय. आजच्या या मराठी प्रेक्षकांसाठी ही कथा का महत्वाची आहे असं तुम्हाला वाटतं? ओके. हा, आजच्या या मराठी प्रेक्षकांसाठी ही कथा का महत्वाची आहे असं तुम्हाला वाटतं? एक गोष्ट काय झाली सोना, एक गोष्ट काय निश्चित जाणवते की आपण गेल्या काही काळामध्ये ना खूप लवकर हरायला शकलोय. तग धरून राहणं, एखादी गोष्ट मिळत नाहीये तर त्याच्यासाठी प्रयास करत राहणं, स्वतःला त्याच्या मागे झोकून देणं. कदाचित पोस्ट कोविड आपण आणखीनच कदाचित हा सुद्धा झोकून देत नाही. हा,
सो ती गोष्ट जी आपण की हरवलोय किंवा मागे राहिलेली आहे, तर ते जे झोकून देणे ना, ते ह्या सिरियलमधून नक्की पाहायला मिळणार. की जर का माझा विश्वास आहे एका गोष्टीवरती, मला जर का वाटतंय की ही गोष्ट माझ्या आयुष्यातली, ही गोष्ट माझी आहे, ही गोष्ट माझ्यासाठीची आहे, तर मी माझे पूर्ण प्रयत्न त्याच्या मागे लावले पाहिजेत, हे निश्चित शिकायला मिळेल. कारण आपली ही जी वृंद आहे, तिचा जो विश्वास आहे की वर्षभरापूर्वी नवरा गेला, पण तिचा विश्वास आहे की तो आहे, आणि ती त्या विश्वासाच्या बळावरती, फक्त त्या एका विश्वासाच्या बळावरती ती जी निघाली आणि त्याचा जो अख्खा प्रवास आहे त्याच्यानंतर, तर तो हेच शिकवणार आहे की हरायचं नाहीये, शोधत राहायचं. किंवा ऍक्च्युअली अख्खं जग तिच्या विरुद्ध उभं असणार आहे. म्हणजे ती योग्य दिशेने जाते आहे, नाही जाते आहे, समोर व्यक्ती कोण आहे, नाही तो करेक्ट आहे, नाही, काहीच माहीत नसताना फक्त तो विश्वास एक जो असतो ना, त्या बळावरती जी जाते, तर ती शिकवण असेल हे निश्चित मला वाटतं की हरलं नाही पाहिजे, शुड फाईट. नक्कीच. आणि सर मला गॅरंटी आहे की तुमच्या लिखाणाच्या माध्यमातून ती कथा अगदी व्यवस्थितच पोहोचणार आहे. त्यामुळे तो सस्पेन्स आहे, जो थ्रिलर आहे, तो हळूहळू उलगडतच त्या मालिकेची मजा सगळेच घेणार आहे. चला, धन्यवाद. त्यानंतर घेणार आहे मी स्वप्नील सरांकडे. तर प्रश्न असा आहे सर, प्रोमो पाहिल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण होतात मला. पटकथा म्हणून प्रेक्षकांना एक हिंट द्यायची झाली तर काय हिंट द्या? म्हणजे पुढे काय घडणार असेल, किंवा आपल्या या मालिकेबद्दल किंवा मोहनबद्दल? खरं तर अशी हिंट या शोची असं नाही सांगता येणार, पण मी एवढं एक नक्की सांगेन की कुठल्याही घराचा आणि कुटुंबाचा आत्मा हा स्त्री असतो. ती ते कुटुंब सांभाळते, नातं जगते, सगळ्या गोष्टी जवळ ठेवते. आता कालच वाटत आणि सध्याच्या काळामध्ये जे काही गणित चालू आहे, त्या वातावरणामध्ये एका स्त्रीने आपल्या पतीसाठी एवढं जगणं हा या शोचा मूळ गाभा आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला एक स्त्री उमरा ओलांडून आपल्या नवऱ्याचा हात धरून घरात येते, तो नवरा तिचं जग, कुटुंब हे नंतर तिचं जग व्हायला सुरुवात होते. पण ज्या वेळेला लग्न करून वर्षभरातच जर तो नवरा ती जग तिचं हरवलं, तर ते जग शोधण्यासाठी तिचा जो स्ट्रगल आहे त्या कोवळावा आहे. आणि अशा ठिकाणी, अशा अनोळखी शहरामध्ये, अशा अनोळखी लोकांशी होणारा तिचा स्ट्रगल, याची गंमत त्या गोष्टीची आहे. आणि तो नवरा तिला मिळणार आहे की नाही, ती तिथपर्यंत पोचणार आहे की नाही, आणि नेमकं घडलं काय होतं. आपण प्रोमोमध्ये पाहिलं की एक भोवऱ्यामध्ये अडकली, एक चक्रव्यूह आहे ज्यामध्ये ती अडकत जाणार. हे चक्रव्यूह नेमकं कशाचं? आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ते चक्रव्यूह असतं, पण ते आपण भेदतो का, की हातात टाकून देतो. आणि आपली वृंद आहे ते करणार आहे का, की ती लढणार आहे शेवटपर्यंत आणि नवऱ्यापर्यंत पोचणार आहे. हा सगळा हा मालिकेचा स्ट्रगल आहे. माझ्या आतापर्यंतच्या 10-15 वर्षाच्या आयुष्यामध्ये जितक्या मालिका मिळतील, ही मालिका अत्यंत आवडत आहे. पटकथा गोष्ट ऐकली त्यावेळेला आवडली, आधी मला त्यावेळेला सांगितलं की वेळ घ्यायचं. गोष्ट ऐकताना माझ्या आवडली, अरे गंमत आहे. पण जेव्हा प्रत्यक्ष एपिसोड द्यायला बसलो त्यावेळेला लक्षात आलं की एवढं सोपं नाही. आणि मी ह्या जर्नीमध्ये खरं तर सन मराठीचं खरंच कौतुक करेल. टिपिकल मालिकांच्या ह्या सगळ्या जंजाळामध्ये अशा पद्धतीचा विषय जोडणं खूप मोठं चॅलेंज आहे. पण त्यांनी ते घेऊन येणं आणि त्यावर सगळा फोकस करणं, कारण आमचे त्या बैठकीमध्ये सतत ड्राफ्ट होऊन गेले आणि त्यातून त्या गोष्टीची गंमत आणखीन वाढत गेली. तर खरंच सिरियसली सांगायचं म्हणजे मजा आलेली आहे आणि येते यामध्ये. आणि कास्टिंग पण छान झालेलं आहे, प्रोमो छान झाले. आता एपिसोड बघण्याची मला स्वतःला पण खूप इच्छा. आणि खरंच मला एक गोष्ट त्याच्या घडीला ते खूप कमी वाहिन्या ॲड्रेस घेत आहेत. मला कोणाचं नाव नाही घ्यायचं आहे, पण अशा वेळेस सन मराठी ओरिजिनल सब्जेक्ट घेऊन करते मालिका, ती खूपच महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती अंडरलाईन व्हायला पाहिजे. कारण आता तो काळ राहिला नाही की काहीतरी एक विषय घ्या ज्याच्यावरती झालेली आहे तीच करताय सगळीच आणि म्हणजे कॉपी पेस्ट होते. पण ह्या वाहिनीचं मला तर कौतुक करावं असं वाटतं. दीपक सर, ओंकार, पल्लवी आमची टीम आहे जी आमच्या मागे सतत उभी राहिलेली आहे, त्यांनी धाडसी निर्णय घेऊन अशा पद्धतीचा ओरिजिनल कॉन्टेंट करण्याचा डिसिजन घेतला. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती प्रेक्षकांनी लक्षात ठेवली पाहिजे असं मला वाटतं. आणि त्याची जबाबदारी लेखक, आणि मालिकेचा जीव जो आहे तो लेखकापासून सुरू होतो. तर इतके दोन छान मुले लेखक ज्यांचा एवढा अनुभव आहे आणि त्यांनी इतकी छान ती मांडली आहे. आय एम शुअर की हा शो प्रेक्षकांना आवडेल.
नक्कीच नक्कीच आवडेल, कारण की आतापर्यंत आम्ही जेवढं ऐकतो त्याच्याबद्दल म्हणजे बाकीच्या मालिका तर मला माहिती नाही, पण ह्या मालिकेबद्दल नक्कीच प्रत्येकाची आतुरता आहे. कधी मालिका पाहायला मिळते, कधी भेटायला येते मालिकेच्या, आणि तुम्ही सगळे इतके छान पात्रांच्या माध्यमातून पोहोचणार आहात त्याबद्दल नक्कीच छान सांगितलं. खरं टाळ्या जरा जोरदार झाल्या पाहिजे आपल्या मालिकेसाठी सर्व पात्रांसाठी. आणि माझ्यासोबत तुम्हाला हा प्रश्न विचारलाच होतो की मराठी टेलिव्हिजनवर प्रेक्षकांना या मालिकेत नेमकं काय नवीन आणि अनोखं पाहायला मिळणार आहे? नवीन म्हणजे खरं सांगायचं तेच की थरार आहे बरोबर, पण तो म्हणजे अनफोल्ड होणाऱ्या गोष्टी आहेत त्या प्रत्येक एपिसोड तो एपिसोड खरं तर घडत जाणार. त्यामुळे मी फार डिटेलमध्ये सांगू शकणार नाही कारण सस्पेन्स असल्यामुळे. पण एका ते सौभाग्यवतीचा प्रवास आहे जो प्रत्येक बाईचा असतो. जसं आता स्वप्नील म्हणाला, कुठला ना कुठला प्रवास असतो, तिच्या आयुष्यात येणारी वादळं असतात आणि ती झेलत असते. म्हणजे जन्मापासून ते मृत्यूपर्यंत वेगवेगळ्या संकटांना ती सामोरी जात असते. ती स्त्री मग ती लहान मुलीपासून तो तिचा लग्न झाल्यानंतरचा प्रवास असतो. वेगवेगळी नाती तिच्या आयुष्यात येत असतात आणि त्या नात्यांमधून बऱ्याच गोष्टी तिला त्या सामोरे जावं असतात. मग मुलं होतात, मग मुलांकडनं, नवऱ्याकडनं असं. तर ही गोष्ट सांगताना प्रामुख्याने मला काय म्हणायचं, तो सौभाग्यवतीचा प्रवास आहे. ती एका चक्रव्यूहामध्ये अडकते आपल्या नवऱ्याला सोडताना. नवऱ्याला सोडवणार की मिळणार की नाही याचा तो प्रवास आहे. आणि तो अनफोल्ड होणाऱ्या गोष्टीतून आणि जो यांनी लिहिला तो. नक्कीच. तर मी आता येतोय वृंदा तुझ्याकडे. पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहेस, तर या प्रवासाबद्दल आणि वृंदाच्या व्यक्तिरेखेबद्दल काय सांगशील? आता नमस्कार स्वातीकडून. मग अशी सौभाग्यवती वृंदा म्हणून होती, आता स्वाती म्हणून बोलते. तर नमस्कार, मी स्वाती विनोद भिंगारदिवे. पहिल्यांदाच लीड करते. इथेच मोठा श्वास सुटतोय खरं तर माझा. मी 5-6 वर्ष झालं काम करते. कॉलेज डेज पासून म्हणा, नाटक, शॉर्ट फिल्म्समध्ये छोटी मोठी कामं, सिरियल्स पण बऱ्याच केल्यात, त्यात छोटे मोठे पात्र केलेत. प्रत्येकाची इच्छा असते एकदा तरी लीड करायचं आणि इतक्या वर्षानंतर खूप खूप वाट बघून आता ते स्वप्न पूर्ण होतंय. आता ते हातात आलंय तर ऑब्व्हियसली मी प्रॉमिस करते की मी ते शेवटपर्यंत छान घेऊन जाणार आहे. पण लिहिलेलं असतं ते नशिबाच्या आधी नाही मिळत आणि नंतर येईल ते वेळेत मिळत. आणि मला वाटतं की आता ही परफेक्ट वेळ जुळून आली आहे स्वातीला वृंदा भेटण्याची. तर आता आली आहे माझ्या हातात वृंदा. म्हणून आधी तर सन मराठीचं खूप 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 थँक्यू. तिथे हेड्सपर्यंत मी अजून पोहोचू शकले नाही, पण पल्लवी मॅम, वैभव सर, ऋतुजा मॅम या सगळ्यांना थँक्यू. आणि खूप मोठं थँक्यू अजय सरांच्या पूर्ण टीमला. हे सगळे डिपार्टमेंट्स आहेत तर मी प्रत्येकाचं नाव नाही घेऊ शकणार, पण हिला ऑडिशनला बोलवूयात ह्या माणसापर्यंत, म्हणजे सोहमने बोलवलं होतं त्या माणसापासून सन मराठीपर्यंत सगळ्यांना खूप थँक्यू. तुम्ही एवढ्या विश्वासाने माझ्यावर ही जबाबदारी दिली आहे आणि मी प्रॉमिस करते की मी ती 100% पूर्ण करेन. यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नंतर येणार आहे मोहनकडे. मालिकेच्या प्रोमोमध्ये मोहनचा चेहरा जाणीवपूर्वक लपवून ठेवण्यात आलेला आहे. यामागे काही मोठं रहस्य दडलं आहे का? मला वाटतं ही एक उत्तम प्रभावशाली स्ट्रॅटेजी आहे. कारण वृंदा मोहनला शोधते आणि तो नाही आहे याचा आभास कायम राहणं गरजेचं आहे. तर ती क्युरिओसिटी ऑडियन्समध्ये सुद्धा निर्माण होईल की कोण आहे मोहन, कुठे आहे मोहन. जर मोहनचा चेहरा आधीच दिसला लोकांना तर अच्छा हा आहे, आणि मग लोक हुशार असतात आपले प्रेक्षक, ते लगेच कॅल्क्युलेशन्स करायला सुरुवात करतात की अच्छा हा असं असेल मग तसं असेल. सो मोहनचा चेहरा न दाखवणं ही मला वाटतं अतिशय पॉवरफुल स्ट्रॅटेजी होती. आणि त्याचा आपल्याला त्याचे रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात की ऑडियन्समधून सुद्धा ते रिव्ह्यूज येत आहेत की कोण आहे आणि गोष्टीला त्याचा फायदा होणार आहे, त्याचा शोला फायदा होणार, कारण मग तिचं शोधणं जस्टिफाय होतं असं वाटतं. यानंतर मी पुन्हा येतोय परी तुझ्याकडे. तुझी व्यक्तिरेखा कथानकात कोणतं नवीन वळण आणणार आहे? जसं की म्हटलं की मी खलनायिका परफॉर्म करते आहे. तर खलनायिका म्हणून घरामध्ये प्रत्येक बाईला आपली सत्ता हवी असते, प्रत्येक बाईला हवी असते. तर मला वाटतं हे जे कुटुंब आहे, जे कुटुंब तुम्हाला प्रोमोमध्ये दिसतं
त्याच्यामध्ये जसं जानकी आजी जशी आहे तर तिची जरब आहेच, पण कुठेतरी घरात मला माझी सत्ता हवी आहे, माझं ऐकलं पाहिजे, जे सगळ्या बायकांना हवं असतं खरं तर व्हेरी ऑनेस्टली. त्याच्यामुळे ती खलनायिका, पण मला वाटतं ते माध्यम कसं आपण अवलंबतो ती सत्ता मिळवण्यासाठी, त्याच्यावरती ती नायिका किंवा खलनायिका अशी ठरते असं मला वाटतं. सो तिला सत्ता हवी आहे, तिला अटेन्शन हवं आहे, सगळ्यांनी तिचं ऐकायला हवं आहे आणि त्याच्यासाठी तिला जे करावं लागेल ते ती करते. म्हणजे काही सीन्स मी असे केले ते 2-3 वेळा मला असं झालं हे करायचंय, हां हे करायचंय. इतकी उग्र आहे ती असं मला वाटतं, ती खूप उग्र आहे. आणि म्हणजे आता एक मला जाणवतं की ही म्हणजे आपण सगळ्या पत्रकारांची गप्पा मारत असताना सुद्धा किंवा प्रोमो बघत असताना सुद्धा सगळे फार कमी हसतात आणि एकटीच हसते. म्हणजे एक तो सस्पेन्स म्हणा किंवा तो थरार म्हणा, एक कुठेतरी तो एक वाईब जे क्रिएट होतं ना, काहीतरी गूढ आहे, काहीतरी असं आहे जे अनाकलनीय आहे. आणि जसं आता संग्राम म्हणाला तसं की ज्यावेळेला एखादी गोष्ट तुम्हाला अशी अर्धवट दाखवली जाते किंवा नाही म्हटली जाते तेव्हा ती जाणून घ्यायची जास्त इच्छा असते. सो मला वाटतं ते जो एक ट्रिगर पॉईंट आहे तो छान वर्क झालेला आहे. बऱ्याचशा गोष्टींची उत्तरं माझ्याकडे पण नाही आहेत, त्याच्यामुळे मलाही जास्त कुतूहल आहे की हे कसं जाणार, कुठे जाणार, किंवा वृंदाबद्दल माझं काय म्हणणं असणार. त्रास तर मी तिला देणार निश्चित, हे मी तुम्हाला प्रॉमिस करते ॲज अ खलनायिका म्हणून. पण तिचा एक स्वतःचा प्रवास काय आहे ते बघणं देखील मला वाटतं एक काय म्हणतात इंटरेस्टचा भाग असणार आहे. सो अशी सगळी सत्ता पाहिजे असणारी, लोभी, नवऱ्याला मॅनिप्युलेट करणारी, आपलं म्हणणं खरं करून घेण्यासाठी हट्ट करणारी, अशी एक त्या सगळ्या भावना असणार आहेत, खलनायिकेच्या सगळ्या भावना उग्र माध्यमात असणार आहेत असं. नक्कीच. खरं तर जसं तुझ्याबद्दल, तुझ्या भूमिकेबद्दल वेगवेगळे पत्ते आहेत जे हळूहळू उभरणार, तसे प्रत्येकाच्या भूमिकेमध्ये देखील वेगवेगळे पत्ते आहेत. आणि फक्त भूमिकेतच नाही तर येणाऱ्या पुढील व्यक्तिरेखांचे सुद्धा आपल्याला वेगवेगळे पत्ते पाहायला मिळतात. त्यामुळे ही इंटरेस्टिंग स्टोरी नक्कीच आहे. त्यामुळे वाट सगळेच पाहतायत कधी 6 जुलै रात्री 9:15 वाजता आहेत आणि ही मालिका पुन्हा पाहायला सुरुवात करते. यानंतर मी येतोय पुन्हा वृंदाकडे. वृंदा ही गंभीर, जिद्दी आणि लढाऊ स्त्री आहे. तिच्याकडून प्रेक्षकांना काय शिकायला मिळेल असं तुला वाटतं? स्वाती म्हणून सांगते, मी स्वतःच वृंदाकडून खूप काही शिकते. ती खूप इन्स्पायरिंग आहे. म्हणजे जिथे अख्खं जग तिला सांगतंय की मोहन जिवंत नाहीये, तो गेलाय, तो या जगातच नाहीये, तिथे तिचा तो विश्वास, तिचं प्रेम जागा होतं. आणि ती म्हणते जिथे सगळं संपलंय तिच्यासाठी, जगासाठी, तिथून तिने नवीन प्रवास सुरू केलाय. ती एका अनोळखी शहरात त्याला शोधायला निघालीये. अख्खं जग तिच्या विरोधात आहे, सगळे तिला सांगतायत तो नाहीये, तरी तिने तो प्रवास सुरू केलाय. तिथंच तिची जिद्द आणि तिचा निश्चय कळतंय की एवढं धाडस कसं काय करू शकते एखादी स्त्री. त्यामुळे ती स्वतः माझ्यासाठी खूप इन्स्पायरिंग आहे, स्वाती म्हणून. बरं, यानंतरचा एक प्रश्न आहे मला जानकी आजींसाठी. प्रश्न असा आहे की तुम्ही इतकी वर्ष काम करताय, तर रेग्युलर मालिका आणि याच्या विरुद्ध सस्पेन्स थ्रिलर ही मालिका, यामध्ये काय फरक पडतो? मुख्यतः ट्रीटमेंटचाच फरक वाटतो. म्हणजे प्रत्येक मालिकेमध्ये एक कुटुंब असतं, एक घरातली 4 माणसं असतात, त्यांचे आपापसातले संबंध, हितसंबंध असतात, तसेच ते वागत राहतात आणि ते आपण बघत असतो. त्याच्यात सुद्धा एक वेगळ्या प्रकारची घटकारस्थानं असतात, सर्व मालिकांमध्ये असतात, जी कुठल्याच मालिकेत नाही असं होत नाही. पण याच्यामध्ये ती घटकारस्थानं किंवा जे काय आहे स्टोरीमधून हळूहळू उलगडणाऱ्या गोष्टी त्या लेखकांकडनं वेगळ्या पद्धतीने मांडल्या जाणार आहेत आणि त्या वेगळ्या पद्धतीने त्याची ट्रीटमेंट असणार आहे. म्हणजे सस्पेन्स थ्रिलरमध्ये जसं तुम्हाला आता मोहन दिसत नाही, आत्तापर्यंत दिसला नाही कोणालाच आणि तो कुठे आहे, कोण आहे अशी उत्सुकता सगळ्यांमध्ये राहिली आहे अजूनपर्यंत आणि राहणार आहे, कारण तो दिसणार नाही एवढ्यात आपल्याला. तसंच प्रत्येक गोष्टीमध्ये हे असं घडलं, का बरं घडलं असेल असं प्रत्येक प्रेक्षकाला वाटावं अशी पेरणी लेखकांनी केलेली असणार त्याच्यामध्ये.
तेव्हा ही आजी अरे किती गोड आहे, पण ही अशी का वागते तिच्याशी, किंवा तिच्याशी आजीचं लक्ष आहे म्हणजे काय करते आजी, किंवा आजी हे सहन कसं करते घरात चाललंय ते, असे प्रश्न नक्की प्रेक्षकांना पडतील. आणि ते हळूहळू एक एक गोष्ट उलगडत जाईल. म्हणजे ही मुलगी आहे जी आपण बघितली प्रमोमध्ये काळे कपडे घातलेली आणि अशी, तर ती मुलगी अशी आणि सगळे सहन करतात का बरं असं नक्की वाटणार. प्रत्येक पात्राबद्दल अशी उत्सुकता वाटणार आणि ते असं का करतात असे प्रश्न पडणार प्रेक्षकांना. याची मला खात्री आहे, कारण लेखक तसं लिहिणार आहेत आणि दिग्दर्शक त्या पद्धतीने ते शूट करणार आहेत. त्यामुळे तो सस्पेन्स बनून राहणार आहे सगळ्या वेळ आणि हळूहळू हळूहळू तो उलगडत जाणार आहे. वा. यानंतर पुढचा प्रश्न मोहन तुझ्यासाठी. संपूर्ण मुंबई ज्या मोहनला शोधत आहे त्याच्या आयुष्यात नेमकं असं काय घडलं? मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर मालिका बघता बघताच प्रेक्षकांना कळणार आहे. आणि आता जे काही आहे ते फक्त वृंदाच्या डोक्यात आहे आणि ती जास्त चांगलं उत्तर देऊ शकेल की काय झालं असेल आणि ते शोधायसाठी ती मला वाटतं निघाली. मला हेच सांगायचं होतं की काय शिकायला मिळणार आहे वृंदाकडून. तर आपण म्हणतोय की ती जिद्दी आहे, धाडसी आहे, ती संकटांना मात करते, पण आपण जेवढं खमकं व्हायला शिकतोय वृंदाकडून तेवढंच वृंदा हे पण शिकवणार आहे की निस्वार्थी प्रेम कसं करायचं. इतकं प्रेम आहे वृंदाचं मोहनवर, इतकं प्रेम आहे की प्रत्येक जोडप्याला बघून असं वाटणार आहे मला असं व्हायचं किंवा आमचं नातं असं असायला पाहिजे. त्यामुळे वृंदाकडून सगळ्यात मोठी शिकण्याची गोष्ट की निस्वार्थी प्रेम कसं करायचं. गोष्ट काय थोडक्यात काय आम्ही काय आता सगळं सांगितलं. नक्की नक्कीच. म्हणून आता मी थांबतोय आणि बोलतोय आपला बरं, लाईट जरी गेली असली तरी सुद्धा आपले कॅमेरे आहेत. मी विनंती करतो आपल्याकडे कोणाचे काही प्रश्न असतील तर आपण प्रश्न